नमस्कार मित्रांनो, मी राजू साथळ्या. तुम्ही बघत आहात भूमिका चॅनल. मित्रांनो, जमीन खरेदी विक्रीमध्ये सगळ्यात मोठा बदल आता होणार आहे आणि आता मोजणीशिवाय नोंदणी ही होणार नाही आहे असा राज्य शासनाने एक मोठा निर्णय घेण्याची तयारीत आहे. आणि महाराष्ट्रात आता जमिनीची जी अधिकृत मोजणी केल्याशिवाय खरेदी विक्रीवर आता म्हणजे दस्त नोंदणी होणार नाही आहे. जमीन व्यवहारामध्ये पारदर्शकता आणण्यासाठी महसूल विभागाने हा एक महत्त्वपूर्ण पाऊल उचललेला आहे. तर राज्यातील जमीन आणि जमीन खरेदी विक्रीच्या व्यवहारामध्ये अधिक पारदर्शकता आणण्यासाठी आणि भविष्यातील वाद टाळण्यासाठी राज्य सरकारने एक मोठा निर्णय आणि महत्त्वपूर्ण निर्णय घेतलेला आहे. यापुढे महाराष्ट्रात कोणत्याही जमिनीची खरेदी विक्री करण्यापूर्वी म्हणजे त्या जमिनीची अधिकृत मोजणी करणे अनिवार्य असणार आहे. मोजणी केल्याशिवाय जमिनीचे दस्त नोंदणी किंवा रजिस्ट्री केली जाणार नाहीये. राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी नुकतीच एक ही मोठी घोषणा केलेली आहे. आंध्र प्रदेश आणि कर्नाटक राज्याच्या धर्तीवर म्हणजे महाराष्ट्रात हा नवीन नियम लागू करण्यात येणार आहे. या नियमानुसार जेव्हा कोणी जमीन विकत घेईल किंवा विकेल तेव्हा त्या व्यवहाराची नोंदणी करण्यापूर्वी भूमी अभिलेख कार्यालयाकडून किंवा शासनाच्या खाजगी संस्थेकडून त्या जमिनीची रीतसर मोजणी करून घ्यावी त्यांना लागणार आहे. या मोजणीचा अहवाल दस्त नोंदणीच्या वेळी सादर करणे बंधनकारक असणार आहे. हा अहवाल सादर केल्यानंतरच संबंधित जमिनीची नोंदणी प्रक्रिया पूर्ण केली जाईल. मित्रांनो, हा निर्णय घेण्याची गरज का पडली म्हणजे शासनाला निर्णय घेण्याची का गरज पडली? कारण की आतापर्यंत राज्यात जमिनीचे दस्त नोंदणी करण्यासाठी मोजणीची अट नव्हती, बरोबर आहे. तर नागरिक थेट उपनिबंधक कार्यालयात जाऊन खरेदी विक्रीचे व्यवहार नोंदवत होते. मात्र यामुळे अनेक समस्या निर्माण होत होत्या. जमिनीच्या हद्दीवरून जे खरेदीदार आहेत आणि विक्रीदार जे विक्री असतील किंवा शेजारी आहेत यांच्यात मोठे वाद निर्माण होत होते. अनेक प्रकरण न्यायालयात जात होते. त्यामुळे नागरिकांचा वेळ आणि पैसा म्हणजे अनावश्यकपणे खर्च होत होता. या सर्व बाबींना आळा घालण्यासाठी आणि जमीन व्यवहारामध्ये अचूकता व पारदर्शकता आणण्यासाठी हा निर्णय घेण्यात आलेला आहे. यापुढे जमिनीची मालकी हक्क हस्तांतरण जे आहे ते 3 टप्प्यात पूर्ण केले जाणार आहे. तर पहिला टप्पा आहे तो जमीन मोजणीचा आहे. म्हणजे खरेदी विक्री व्यवहारपूर्वी जमिनीची अधिकृत मोजणी भूमी अभिलेख करून घेणे गरजेचं राहणार आहे. दुसरा टप्पा आहे तो म्हणजे मोजणीचा अहवाल जोडून उपनिबंधक कार्यालयाकडे दस्त नोंदणी करणे म्हणजे हा तो तुमचा दुसरा टप्पा असणार आहे. आणि त्याच्यातच खरेदी विक्रीचा तिसरा टप्पा अशा प्रकारे असणार आहे की फेरफार. दस्त नोंदणी झाल्यानंतर जमिनीचा फेरफार घेतला जाईल आणि मालकी हक्क म्हणजे तिथे बदलले जातील. ज्याने खरेदी घेतली असेल त्याला तिथे मालक बनवला जाईल. आता तुम्ही विचार केला तर आताच जर कंडिशन बघितली आपल्या महाराष्ट्रामध्ये तर जमिनी मोजणी भरपूर प्रकरणे आहेत ती प्रलंबित आहेत. तर तुमच्या मनात हा पण शंका येईल की जर प्रत्येक खरेदी विक्रीला जर मोजणीची गरज लागणार आहे तर मग आमची मोजणी केव्हा होईल आणि कशा प्रकारे आमचे खरेदी खत होईल म्हणजे केव्हा त्याला कालावधी भरपूर जाईल. तर त्यासाठी पण शासनाने एक तोडगा काढलेला आहे. तर राज्यात जमीन मोजणीसाठी कामाचा व्याप मोठा आहे आणि भूमी अभिलेख कार्यालयावर कामाचा अतिरिक्त ताण येऊ नये यासाठी शासनाने एक महत्त्वाचा उपाय योजला आहे. जमाबंदी आयुक्तांच्या कार्यालयाच्या अखेररित्या सुमारे 10 ते 15 परवानाधारक खाजगी संस्थेच्या भूकर मापकांची मदत घेतली जाणार इथे आहे. आता प्रत्येक जिल्ह्यामध्ये प्रत्येक तालुक्यामध्ये अशा प्रकारचे जे खाजगी परवानाधारक जे असतील म्हणजे खाजगी मोजणी करणारे ज्यांच्याजवळ लायसन असेल त्यांची मदत घेतली जाणार आहे. आणि जर तुमच्या जिल्ह्यात पण असेल किंवा तालुक्यात असेल तर तुम्ही त्यांच्याकडून सुद्धा ही मोजणी करून घेऊ शकणार आहेत. आणि नागरिक या खाजगी संस्थांकडून आपल्या जमिनीची मोजणी करून तिथे घेऊ शकतील आणि त्यांना अहवाल नोंदणीसाठी तो ग्राह्य धरला जाईल असं हे त्यांनीच सांगितलेलं आहे. आता नवीन नियमामुळे तुमच्या मनामध्ये बरेच प्रश्न निर्माण झालेच असतील. तर त्या प्रश्नापैकी मी तुम्हाला समजवतो की वारस हक्काने मिळणाऱ्या जमिनीचा हा नियम लागू असेल का किंवा ज्या जमिनीवर न्यायालयात वाद सुरू आहे त्याच्या हस्तांतरणाचे तिथे काय होईल किंवा एनए किंवा प्लॉटिंग केलेल्या जमिनीच्या तुकड्यांना हा नियम लागू होणार आहे का. तर ह्या प्रकारचे जेवढे काही प्रश्न आहेत ते म्हणजे अचूक उत्तर त्यांची मी आता तरी देऊ शकणार नाहीये. कारण की अधिकृत त्यांचा GR जेव्हा प्रसिद्ध होईल त्याचा GR प्रसिद्ध झाल्यानंतरच हे स्पष्ट होईल. मात्र एकंदरीत पाहता हा निर्णय जमिनीचा व्यवहार अधिक सुरक्षित आणि सुलभ करण्यासाठी एक महत्त्वाचं पाऊल ठरणार आहे. म्हणजे जे लोकांना फसवणूक व्हायची जमीन व्यवहार करताना किंवा खरेदी विक्री करताना किंवा जमीन त्यांना दुसरी दाखवायची आणि खरेदीसाठी 7/12 हा दुसराच दाखवला जातो आणि त्याच्यानंतर काय होतं की
एखादा सातबारा विकला जातो आणि त्याचा जो मालक असतो तो जेव्हा तिथे पोझिशन घ्यायला जातो त्या टायमाला तिथे काय होतं की ती जमीन त्या सातबाऱ्याची असतच नसते किंवा त्याच्या जोडीला ती फसवणूक झालेली असते. तर शासनाच्या या निदर्शनास आल्यामुळेच हा त्यांनी पाऊल उचलण्याचा एक निर्णय घेतलेला आहे. कारण की अशाच प्रकारचे केस कोर्टामध्ये भरपूर प्रलंबित आहेत. तर त्याच्यावरच तोडगा काढण्यासाठी म्हणजे जर एखादं खरेदी खत होत असेल तर त्याची ती म्हणजे एक व्हेरीफायच करून घेतली जाईल की त्या सातबाऱ्यावर जी खरेदी होते त्याची जमीन तीच आहे की नाही. म्हणजे जो प्रॉपर्टी खरेदी देणारा आहे तो घेणाऱ्याला जी जमीन दाखवतो तीच जमीन त्या सातबाऱ्याची आहे की नाही हे तिथे व्हेरीफाय होऊन जाईल. म्हणजे जो घेणार आहे त्याला भविष्यात कोणताच प्रॉब्लेम येणार नाही, जेणेकरून तो कुठेच म्हणजे दाद मागणार नाही आणि शासनावर हा जो ताण येतो त्यांना न्याय देण्याचा हा सुद्धा बऱ्यापैकी तिथे कमी होणार आहे. कोर्टात जे खटले प्रलंबित आहेत हे सुद्धा तिथे कमी होणार आहेत. तर अशा प्रकारचा हा शासन एक निर्णय घेणार आहे. अजून तरी त्याचा एक GR आलेला नाहीये. तर GR जेव्हा येईल तेव्हा सुद्धा सविस्तर ह्याचा आपण व्हिडिओ बनवणारच आहे. तर नवीन चॅनलवर कोणी आले असेल तर नक्कीच सबस्क्राईब करून ठेवा. व्हिडिओ आवडला असेल, माहिती आवडली असेल, हा निर्णय जर तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच लाईक करा आणि तुमचं मत जे काय असेल ते तुम्ही कॉमेंट बॉक्समध्ये नक्कीच लिहा. तर आपल्याला समजेल की कशा प्रकारे हा निर्णय लोकांसाठी फायद्याचा ठरणार आहे की अफायद्याचा ठरणार आहे. तर नक्कीच व्हिडिओ तुम्हाला जर समजला असेल तर लाईक करून कॉमेंट करून चॅनलला सबस्क्राईब करा. तर चला मित्रांनो, व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद. पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया. जय हिंद, जय महाराष्ट्र.